तब्बल 20 वर्षांच्या नंतर काँग्रेसचे नेते पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल आज लागण्याची शक्यता आहे। मुंबई सत्र न्यायालयामध्ये आज सकाळी 11 वाजता या हत्येच्या प्रकरणामधली सुनावणी होईल। 3 जून 2006 रोजी मुंबईवरून धाराशिवला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय वादामधून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती। या गोळीबारामध्ये पवनराजे यांचा चालक समत काझी याचा देखील मृत्यू झाला होता। 2 अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावरती गोळीबार केला होता। या हत्येच्या प्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत। माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावरती पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप आहे। सप्टेंबर 2009 पासून या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील हे जामिनावरती बाहेर आहेत। राजकीय वादामधून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे। 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी सुनावणीसाठी हजर न राहिल्यामुळे ही सुनावणी सध्या लांबणीवर गेली आहे। आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती। त्यामुळे आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचं लक्ष आहे। तर या हत्याकांडाचं नेमकं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊया। 3 जून 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोलीमध्ये हत्या झाली। दुचाकीस्वारांनी पवनराजे यांची गाडी थांबवून त्यांच्यावर गोळीबार केला। पवनराजे आणि ड्रायव्हर समत काझी या दोघांचा जागेवर मृत्यू झाला। माजी मंत्री पद्मसिंह पाटील हत्याकांडामधले मुख्य आरोपी आहेत। राजकीय संघर्षामुळे हत्या झाली असा पद्मसिंह पाटलांवरती आरोप आहे। डीसीसी बँक आणि होम ट्रेडच्या प्रकरणी पवनराजेंनी पद्मसिंह पाटलांवरती आरोप केले होते। 2004च्या विधानसभेला पद्मसिंह पाटील यांच्याकडून पवनराजेंचा पराभव झाला। पद्मसिंह पाटील यांनी 25 लाखांची सुपारी दिल्याचं देखील सीबीआयच्या तपासामधून समोर आलंय। सीबीआयकडून 2009ला पद्मसिंह पाटील यांना अटक करण्यात आली। हत्या प्रकरणामध्ये पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 आरोपी आहेत। मुख्य सूत्रधारांपैकी एक पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनलाय। तर या प्रकरणामधले आरोपी नेमके कोण आहेत? मुख्य आरोपी पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, शशिकांत कुलकर्णी, कैलाश यादव, दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटे पांडे।